श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप दिवसांपासून प्रतीक्षा केली आहे। पुढच्या काही काळापर्यंत तुझे इच्छिलेले जे कार्य आहे ते साधलेले राहील। होय बाळा, तू सत्कार्य करत आहे। तू ज्याप्रमाणे मनापासून आमचा धावा करतो ते आमच्यापर्यंत पोहोचते। वर तुझी प्रार्थना आता स्वीकार करण्यात आली आहे। देव म्हणतात, अनपेक्षित यश तुझ्या दिशेने वाटचाल करत आहे। ते तीव्र गतीने तुझ्याकडे येत आहे, कारण तू त्यासाठी खूप काही प्रयत्नही केले। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करून त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो। अशातच आता 24 एप्रिल 2024 रोजी 11:58 शुक्राने मेष राशीत प्रवेश केला आहे, जिथे गुरु आणि सूर्य आधीपासून विराजमान आहेत। ज्यामुळे मेष राशीमध्ये शुक्र, सूर्य आणि गुरु यांच्या युतीने त्रिग्रही योग निर्माण झाला आहे। त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता असते। चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। या राशींचे भाग्य चमकणार आहे। त्यातील पहिली रास आहे मिथुन राशी। त्रिग्रही योगाची निर्मिती मिथुन राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते। या राशीच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे। धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे। शैक्षणिक कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात। त्यानंतर कन्या राशी। त्रिग्रही योग बनल्याने जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो। या राशीतील लोकांचा खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो। थांबलेली कामे मार्गी लागू शकतात। नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे। एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे। त्यानंतर वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने मोठा धनलाभ होऊ शकतो। व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफाही मिळू शकतो। सुख सुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहे। ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चांगलं स्थळ येऊ शकते। त्यानंतर मकर राशी। त्रिग्रही योग बनल्याने मकर राशीच्या लोकांना सुखद बदल दिसू शकतात। नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधीही मिळू शकतात। या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात। अडकलेले पैसेही परत मिळू शकतात। त्यानंतर कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांना
त्रिग्रही योग बनल्याने तुम्हाला या काळात चांगली बातमी मिळू शकते। तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात। उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात। ग्रहांच्या विशिष्ट काळाने इतर ग्रहांशी संयोग होतो, ज्याचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम होतो। ग्रहांच्या राशी बदलाने शुभ अशुभ योग तयार होतात। त्यात मे महिन्यात व्यापार दाता बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे। हा संयोग मेष राशीत होईल, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर असेल। पण अशा काही राशी आहेत की ती रास ज्यांची आहे त्यांच्या आयुष्यात या काळात आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस सुरू होऊ शकतात। तसेच या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्येही चांगले यश मिळू शकते। तर चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी। मेष राशी। बुधादित्य राजयोग मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो। या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते। तसेच नवीन नातेसंबंध निर्माण होत, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल। या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल। कामाच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक राहील। व्यवसायासाठीही हा खूप चांगला काळ आहे आणि तुमच्या व्यवसायात अचानक आर्थिक वाढ दिसू शकते। यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते। त्यानंतर मीन राशी। बुधादित्य राजयोग मीन राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो। या काळात तुमचे अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात आणि तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो। या काळात लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि ते त्यांचा व्यवसाय नवीन उंचीवर नेऊ शकतात। तसेच व्यावसायिकांना यावेळी कर्जाचे पैसे मिळू शकतात। यावेळी तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील। त्यानंतर कर्क राशी। बुधादित्य राजयोग तयार होताच कर्क राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात। या काळात नोकरीबरोबरच उत्पन्नाच्या इतर स्रोतांवर अवलंबून असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो। या काळात तुमचे उत्पन्न वाढेल। यावेळी व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो। तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तारही करू शकता। परदेश प्रवासाचे प्रयत्नही यशस्वी होतील। विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकेल। तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।